नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. VHG म्हणजेच विश्वजित सर गुरुकुलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, नुकताच तुम्ही एक जाहिरात वाचली असेल. MPSC गट क मध्ये त्या भरतीचा समावेश केलेला आहे आणि ही भरती कोण घेणार आहे तर लोकसेवा आयोग घेणार आहे. मित्रांनो, 1539 जागा घेऊन आलेली भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी भरती, तलाठी भरती. हिचा नवीन पॅटर्न आज तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांचे फोन येऊन गेले, सर आम्हाला हा नवीन जो काही तुम्हाला बदल झालाय तो बदल आम्हाला सांगा. अभ्यास सुरुवात करायची आम्हाला, पण अभ्यासाची सुरुवात होण्यासाठी आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय माहिती पाहिजे तर एक्झाम जी घेतली जाते त्या एक्झाम बद्दल आम्हाला माहिती पाहिजे. तर मित्रांनो, चला हे सगळं आपण कुठं बघणार आहोत, या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नवीन पॅटर्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही दाखवलं जाणार आहे ते तुमच्या समोर आहे मित्रांनो. तर चला सुरुवात करूया. व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी 100% गॅरंटी देऊन सांगतो का तुमच्या अभ्यासाची सुरुवात आतापासूनच होईल. त्याचं कारण आहे मित्रांनो, या एक्झामला अवघे 90 ते 92 दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. तर चला वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसेल, काय काय असेल, है की नाही. व्हिडिओ सुरू करतोय परंतु आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची प्राथमिक माहिती. जी काही भरती निघाले त्या भरतीबाबत आपल्याला जी काही माहिती आहे ती माहिती पाहिजे. म्हणजे फॉर्म भरायचे पण लास्ट डेट काय आहे, शेवटची डेट काय आहे की नाही, जागा किती आहे, जागा तुम्हाला मी सांगितलं, आणि त्याच्यानंतर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक गोष्ट किती आहे ते आपल्याला बघायची. बघा, त्यानंतर आपल्याला बघायचंय अपडेट. अपडेट काय काय आलेलं आहे, नवीन अपडेट काय आहे, म्हणजे याच्यापूर्वी होणाऱ्या ज्या एक्झाम होत्या त्या परीक्षा आणि आतामध्ये काय बदल आहे याच्याबद्दल आपल्याला अपडेट बघायचं आहे. पूर्व परीक्षा पॅटर्न आहे की नाही. पूर्व परीक्षा पॅटर्न म्हणजे ही परीक्षा तुम्हाला 2 भागात घेणार आहे. म्हणजे काय, पहिला भाग कुठला, पूर्व परीक्षा, त्याचा पॅटर्न आपण पूर्ण बघणार आहोत. आणि दुसरा भाग म्हणजे काय, मुख्य परीक्षेचा पॅटर्न. त्याच्यापूर्वी त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता आपण डायरेक्ट आता काय करूया, याची प्राथमिक माहिती आणि अपडेट काय ते आता आपण घेणार आहोत. एकूण जागा मी तुम्हाला सांगितल्याच होत्या, किती, 1539 जागा आहे. आणि या एक्झाम साठी काय सांगितलंय, कोणत्याही शाखेची काय सांगितलेली आहे, पदवी, कुठलीही शाखा असो, आर्ट्स असो, सायन्स असो किंवा कॉमर्स असो, म्हणजे तो BA असो, तो BCom असो किंवा BSc असो. अर्ज करण्याची मित्रांनो शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट. आजची तारीख आहे की नाही, जर बघितली तर आज 24 तारीख आहे आणि आपल्याला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. ऑनलाईन शुल्क जमा करायचंय मित्रांनो. काय करायचंय, याच्यापूर्वी ऑफलाईन शुल्क असायचं, आता आपल्याला ऑनलाईन शुल्क भरायचं आहे. त्याची तारीख आहे 8 ऑगस्ट. म्हणजे एखाद्याचा फॉर्म शेवटच्या दिवशी जर सबमिट झाला किती तारखेला, 5 तारखेला. बघा, आपल्याला 5 तारखेपर्यंतच फॉर्म भरायचा आहे. 6 तारखेला फॉर्म ट्राय जर केला तर तो फॉर्म भरला जाणार नाही. त्याचं मात्र जर तुम्ही तो फॉर्म 5 तारखेला अपलोड केला, भरला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा काय भरायचंय तर ऑनलाईन शुल्क भरायचं आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्ही 8 तारखेपर्यंत तो भरू शकता. मित्रांनो, पूर्व परीक्षा तुमची कधी आहे, 25 ऑक्टोबर. आणि मुख्य जे काही एक्झाम आहे, स्वतंत्र मुख्य एक्झाम आहे की नाही, ती कधी आहे तुमची, 27 डिसेंबर 2026 पर्यंत. मित्रांनो, आपल्याला खूप जोराने अभ्यास करावा लागणार आहे. MPSC वाल्यांना तर काय सवय आहेच या बाबतीत, परंतु आपल्याला मात्र नवीन काय दिलेलं आहे तर पॅटर्न दिलेला आहे. यापूर्वी ही जी एक्झाम आहे ती एक्झाम कोण घ्यायचा, TCS घ्यायचा, परंतु आता मात्र ही परीक्षा तुम्हाला लोकसेवा आयोगाच्या मार्फत होणार आहे. बघा, मोठा बदल काय काय केलाय सांगितलं तुम्हाला. काय नवीन काय आहे, पॅटर्न. लोकसेवा आयोग घेणार परीक्षा. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, यापूर्वी बरीच मंडळी म्हणत होती की ही परीक्षा ऑनलाईन होईल, ऑनलाईन होईल, परंतु ही परीक्षा ऑनलाईन होणार नाही. तर ही परीक्षा तुमची काय होणार आहे,
ऑफलाईन परीक्षा होणार आहे. आणि या परीक्षेचा समावेश आतापासून काय केलाय, गट क मध्ये केलेला आहे. मला सांगितलं 2 भागामध्ये काय येणार आहे, परीक्षा होणार आहे. म्हणजे आपल्याला किती पेपर द्यावे लागणार आहेत, 3 पेपर. 1 नंबरचा पेपर जो द्यावा लागेल तो कधी, पूर्व परीक्षेचा. जो पूर्व परीक्षेचा जो काही तुमची एक्झाम आहे त्यात तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. ते कोणते प्रश्न असतील त्या बाबतीत तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गुणांची विभागणी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, है की नाही. आणि 1 तासासाठी तुम्हाला ते 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला 2 पेपर द्यावे लागणार आहेत. ते 2 पेपर कुठले ते तुम्हाला मी ह्याच व्हिडिओत सांगणार आहे. आणि ते एकूण 400 गुणांसाठी असणार आहे. मित्रांनो, या एक्झामसाठी है की नाही काय करायला लागणार आपल्याला, तर 500 गुणांचा अभ्यास करावा लागणार आहे. चला बघूया. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, निगेटिव्ह मार्किंग आहे. काय आहे, निगेटिव्ह मार्किंग. चला मित्रांनो सुरुवात करूया. आता आपण बघणार आहोत तिसरा भाग कुठला, तर या एक्झाम साठी जो काही अभ्यासक्रम लागणार आहे तो अभ्यासक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्व परीक्षा पॅटर्न. पूर्व परीक्षा पॅटर्न तुम्हाला सांगितलं अगोदर, परीक्षा कधी होणार आहे, 25 ऑक्टोबर. हे तुम्हाला वारंवार मी का सांगतो मित्रांनो, तर तुमचं लक्षामध्ये राहावं. आणि किती प्रश्न असणार आहेत, 100 प्रश्न. किती गुणांसाठी, 100 गुणांसाठी. बरेच मंडळींनी मला विचारलं की सर ते 100 प्रश्न येणार आहेत, पण त्यात विषय कुठले कुठले असणार आहेत. तर बघा मित्रांनो, याच्यात विषय कुठला असणार आहे, इतिहास. इतिहास किती गुणांसाठी असणार आहे, 10 प्रश्न असणार आहेत या इतिहासावर. 10 गुणांसाठी असणार आहे. कुठे, पूर्व परीक्षामध्ये. या इतिहासामध्ये काय काय विचारणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओत सांगणार आहे. भूगोल. भूगोल आणि इतिहास किती मार्कासाठी असणार तुम्हाला, 10 प्रश्न. आणि 10 प्रश्न म्हणजे 20 गुणांसाठी झाला. त्याच्यानंतर अर्थशास्त्र आहे तुम्हाला. अर्थशास्त्र किती गुणांसाठी आहे तुम्हाला, 15. त्याच्यामध्ये काय येणार आहे, भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर पुढचा आहे टॉपिक, चालू घडामोडी. मित्रांनो, चालू घडामोडीसाठी तुम्हाला दररोज पेपर वाचले गेले पाहिजे. लोकसत्ता जर तुमच्याकडे जर असेल पेपर, तर तो तुम्ही रेग्युलर वाचा. खूप त्याच्यामध्ये काय होतंय, आपल्याला अभ्यासामध्ये काय होतो, फरक पडतो. किती मार्कासाठी चालू घडामोडी, 15 प्रश्न आहेत. त्यानंतर राज्यशास्त्र. राज्यशास्त्र पण किती मार्काला आहे, 15 प्रश्न आहेत. म्हणजे किती मार्काला झालाय, प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी. त्याच्यात तुमचं विज्ञान, सामान्य विज्ञान किती मार्काला आहे, 15 मार्कांसाठी. आणि अंकगणित बुद्धिमत्ता जे आहे, या अंकगणित बुद्धिमत्ता हे काय अवघड नसतं मित्रांनो. ते तुम्हाला 20 मार्कांसाठी, 20 प्रश्न आहेत. कशाला, म्हणजे तुम्हाला 100 प्रश्न 100 गुणांसाठी आहेत. तसं जर बघायला जर गेलं तर 1 प्रश्नासाठी आपल्याला 36 सेकंद द्यायचे आहेत. मित्रांनो, परीक्षा सोपी आहे. भले आपल्याला वाटत असेल की एमपीएससी मार्फत होणारी एक्झाम आहे म्हणजे थोडीशी अवघड जाईल, अवघड वाटेलच. परंतु अभ्यास जर रेग्युलर जर तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर नियोजनपूर्वक केला तर ते तुम्हाला अवघड वाटणार नाही. आपल्याला ह्या एक्झाम साठी 1 तासाचा वेळ दिलेला आहे. 100 प्रश्न 100 गुण. चला आता बघूया या इतिहासासाठी जो काही अभ्यास दिलाय, अभ्यासक्रम आहे, भूगोलासाठी कुठला अभ्यासक्रम आहे, त्या सगळ्या विषयांसाठी दिलेला अभ्यासक्रम आता आपण बघूया. बघा, पूर्व परीक्षा अभ्यासक्रम. पूर्व परीक्षा 100 पैकी 100 प्रश्न 100 गुणांसाठी आहेत. ही पूर्व परीक्षा जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, पास झालात, तरच तुम्हाला मुख्य परीक्षा देता येईल. बघा याच्यामध्ये विषय आणि तुम्हाला इथे काय दिले आहे, माहिती दिली आहे. काय काय विचारलं आहे. पहिला विषय आहे इतिहास. काय विचारला जाईल, आधुनिक भारताचा म्हणजेच काय, महाराष्ट्राचा इतिहास विचारला जाईल. महाराष्ट्राचा इतिहास आज जरी तुम्ही समजा गुगलवर जरी लिहिलं महाराष्ट्राचा इतिहास काय आहे, तर तुम्हाला टॉपिक येतील मित्रांनो. तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मोफत बनवून देणार आहे. बघा, भूगोल. भूगोलासाठी तुम्हाला काय असणार आहे, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महत्वाचं पृथ्वी असेल, जगातील विभाग असतील, हवामान असेल, अंशांश, रेखांश, है का नाही, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असतील. त्याच्यानंतर काय असेल, तर हवामान असेल, पर्जन्यमान ज्याला म्हणतो आपण, प्रमुख पिके असतील, शहरे असतील, नद्या असतील, उद्योगधंदे असतील. या बाबतीमध्ये तुम्हाला भूगोल विचारला जाणार आहे. तुम्हाला या प्रत्येक टॉपिकची मी माहिती देणार आहे. प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहे आणि प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला प्रश्नही देणार आहे. अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थामध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार आहे, भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न असेल, शेती असेल, उद्योग असेल, है की नाही, परकीय व्यापार असेल, बँकिंग असेल,
लोकसंख्या असेल, दारिद्र्य आणि बेरोजगारीवर प्रश्न असतील, मुद्रा आणि राजकोषीय नीती याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर आहे शासकीय अर्थव्यवस्था. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला अर्थसंकल्प आहे, लेखा आहे का नाही? या लेखा ते तुम्हाला सांगणार आहे मी काय आहे ते अर्थव्यवस्था म्हणून. त्या बाबतीत तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणारच आहे. चालू घडामोडी म्हणजे काय? जगातील, जागतिक आणि महाराष्ट्रासह भारतातील सगळ्याच तुम्हाला चालू घडामोडींकडे लक्ष द्यायचं आहे. रोज 1 तास पेपर वाचा, लोकसत्ता, आणि त्यात महत्वाचे जे मुद्दे आहेत ते लिहून ठेवत चला मित्रांनो. आणि या चालू घडामोडीवर किती मार्काचे प्रश्न येणार आहेत? 15 मार्काचे प्रश्न येणार आहेत. कुठेच जाता कामा नये. त्यानंतर तुमचं राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामध्ये काय आहे? तर राज्यशास्त्रामध्ये मित्रांनो आपल्याला राज्यघटनेचा थोडा अभ्यास करायचा आहे. शासनाची जी काही रचना आणि न्यायव्यवस्था आहे तिचा अभ्यास करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? पंचायत राज. याच्यावर मी आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये एक काय बनवलं आहे? तर प्लेलिस्ट बनवलेली आहे. जवळजवळ आपण किती प्रश्न घेणार त्याच्यावर 300+ घेणार आहोत, है की नाही? आणि जवळजवळ आतापर्यंत आपले जवळ 150 ते 200 प्रश्न झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा म्हणजे माहिती अधिकार अधिनियम म्हणजे RTI ज्याला बोलतो आपण, आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क आणि महत्वाच्या घटना दुरुस्त्या तुम्हाला विचारल्या जाणार आहे. ते कुठे विचारणार आहेत? राज्यशास्त्रामध्ये. त्यानंतर आहे तुमचं सामान्य विज्ञान. मित्रांनो सामान्य विज्ञानासाठी तुम्हाला इयत्ता 6वी पासूनची पुस्तकं वाचायची आहेत. त्याच्यातील महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवायच्या आहेत. मी तुम्हाला ते सांगणारच आहे. त्याच्यावर आपण प्रश्न संच घेणारच आहोत. बघा त्यामध्ये काय तुम्हाला भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे, है की नाही? म्हणजे याच्यावर तुम्हाला काय केलं येईल? तर किती मार्काचे प्रश्न आहेत? जवळजवळ 15 मार्काचे प्रश्न याच्यावर विचारले जाणार आहेत. त्यानंतर अंकगणित. अंकगणित खूप सोपं असतं मित्रांनो. सगळं तुम्हाला शिकवणार आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी यावर हे ते अंकगणित विचारलं जाणार आहे. आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे काय? याच्यावर काय विचारणार आहे बघा मित्रांनो, उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो याच्यावर असणार तुमचे प्रश्न. अंकगणित आणि बुद्धिमत्ता किती? 20 मार्कांसाठी तुम्हाला विचारलं. मित्रांनो लक्षात आलं? तुम्हाला बघा हे मी तुम्हाला काय म्हणतोय, पूर्व परीक्षेची चांगल्या पद्धतीमध्ये काय करायचं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याचं कारण एक असं आहे, तुम्हाला मेन परीक्षेसाठी मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा 100 मार्कांसाठी पुन्हा असाच पेपर आहे. तो पेपर क्रमांक 3 आहे. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशन झालंय. पुढे काय? माहितीचा अधिकार, त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याच्याबद्दल थोडीफार आपण अभ्यास केला गेला पाहिजे, है नाही? आणि हा अभ्यासक्रम सगळ्याच MPSCच्या जे काही गट क्रमांक 3 आहे त्यांचा बेसिक अभ्यासक्रम आहे. सगळ्यांसाठी एकच परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा मात्र वेगळी होईल. बघा जास्तीत जास्त वजन जे आहे म्हणजे वेटेज कुठे द्यायचं? इतिहास, भूगोल, है का नाही? जे काय आपण सध्या घडामोडी चालू आहेत त्या बघायच्यात आपल्याला. अंकगणित बघायचंय, बुद्धिमत्ता बघायचंय. तर मित्रांनो अभ्यासक्रमाचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा लिहून शकता. आता याच्यानंतरचा आपण भाग बघणार आहे तो कुठला? मुख्य परीक्षा. कारण बघा मुख्य परीक्षा बघितल्याशिवाय आपल्याला या परीक्षेचा अभ्यास होणारच नाही. कारण तिथपर्यंत जर पोहोचायचंय तर याचा अभ्यासक्रम आपल्याला माहिती पाहिजे. चला बघूया आपण काय करूया, मुख्य परीक्षेचा भाग बघूया. स्वतंत्र मुख्य परीक्षा. स्वतंत्र मुख्य परीक्षा म्हणजे इथे तुम्हाला MPSC गट क मध्ये तुम्हाला प्रत्येक जे काही एक्झाम आहेत त्या प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळी परीक्षा असते. म्हणून तिथे म्हटलं गेलंय स्वतंत्र मुख्य परीक्षा. तर बघा ती परीक्षा कधी होणार तुमची? 27 डिसेंबर. ती ऑक्टोबरची परीक्षा पास झालं तरी तुम्हाला 27 डिसेंबरच्या दरम्यान ही तुम्हाला परीक्षा होणार आहे. ते चुकून 56 झालेलं आहे. बघा 2 पेपर तुम्हाला असतील. ते 2 पेपर म्हणजे कुठले? तर पेपर क्रमांक 1 निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो. तुम्हाला पूर्व परीक्षेला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि जे काही मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे. बघा पेपर क्रमांक 1 त्याच्यामध्ये काय असणार आहे? मराठी आणि इंग्रजी. याच्यावर किती प्रश्न आहेत? 50 प्रश्न तुम्हाला विचारले आहेत. 50 प्रश्न मराठीला. कुठल्या बेसवर? 12वीच्या बेसवर. म्हणजे मराठीचं ग्रामर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रत्येक टॉपिक चांगल्या पद्धतीत शिकवत आहे. तो एकदा बघा.
त्याच्यानंतर इंग्रजी पण तुम्हाला मी काय देणार आहे, 100% माझ्याकडून चांगल्या पद्धतीत देणार आहे आणि ते कुठपर्यंत असणार आहे, पदवीपर्यंतचं. त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्स अनालिसिस करायला विचारलं जातं. बघा किती प्रश्न आहेत, 50 प्रश्न आहेत. एकूण प्रश्न किती, 100 प्रश्न. पण हे किती मार्काला आहे मित्रांनो, 200 मार्कांसाठी आहे. एका प्रश्नाला किती गुण आहेत, 200 गुण आहेत. आणि पेपर 2 जो आहे तो पेपर 2 तुम्हाला काय करायला लागणार, याला अभ्यासक्रम काय आहे, तुम्हाला पूर्व परीक्षेतील सगळे विषय, त्याच्यामध्ये RTI ऍक्ट याच्याबद्दल माहिती घ्यायचंय आणि लोकसेवा सी नाही असे मिळून तुम्हाला 100 प्रश्न असणार आहे. आणि इथे जे काही तुम्हाला पूर्व परीक्षेवर जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचा दर्जा मात्र कुठला असणार आहे, ग्रॅज्युएशन लेवलचा, पदवी परीक्षा. एकूण प्रश्न आहे 100 आणि किती गुण, 200. म्हणजे हे दोन्ही पेपर तुमचे एकाच दिवशी होतील. एका आहे का नाही, फर्स्ट शिफ्ट मध्ये तुमचं किती होईल, या 200 गुणांचा हा होईल पेपर 1 आणि सेकंड शिफ्ट मध्ये तुमचं पेपर नंबर 2. मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे निगेटिव्ह मार्किंग. चुकीचं उत्तर जे असेल तिथे मार्क तुमचे काय होतील, निगेटिव्ह मार्किंग मध्ये निघून जातील. काय करायचं आपल्याला, यासाठी चांगल्या पद्धतीने काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. 100% तुम्हाला यश मिळणार आहे. मित्रांनो बघा हे जे होतं, याच्यानंतर तुम्हाला मी सांगतोय काय सांगणार आहे, तर याच्यानंतर तुम्हाला परीक्षेचं जे काही नियोजन आहे ते नियोजन पण तुमच्याकडून झालं पाहिजे. बघा लक्षात ठेवायचं, महत्वाची तारीख काय आहे, तर 25 ऑक्टोबर तुमच्यासाठी. आणि ही परीक्षा पास झाल्यानंतरच पुढची परीक्षा आपण देऊ शकतो. आणि तुमच्या हातात आहेत फक्त 93 दिवस. काय करायचं 93 दिवसामध्ये, जर अभ्यास करायचा असेल तर ह्या 5 गोष्टी आपल्याला कराव्या लागणार. कोणत्या आहेत, MPSC लेवलचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. व लेवलचा आणि क लेवलचे पेपर तुम्ही बघा कसे आहेत. जाऊ दे एक दिवस तुमचा, पण तुमचा अभ्यास कसा झाला पाहिजे, एकदम दर्जेदार, परफेक्ट झाला पाहिजे. रोज 3 तास तरी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. रोज 3 तास तुम्ही वेळ दिला गेला पाहिजे. नवीन 2 विषय आहे की नाही, त्यामध्ये इंग्रजी आणि काय केलं पाहिजे, चालू घडामोडी, हे 2 विषय आपल्याला प्रत्येक दिवशी घ्यायचे. आठवड्यातून 2 टेस्ट आपल्याला करायचे वेळेचे नियोजन करून. हे शेवटचे 20 दिवस आहेत, शेवटच्या 20 दिवसात आपल्याला फक्त काय करायचंय, रिव्हिजन करायचंय. मित्रांनो मी तुमच्या सोबतच आहे की नाही. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो जे आपण आतापर्यंत युट्यूबला दिलेलं आहे का नाही, जे चॅनल आपल्या प्लेलिस्ट मध्ये जे दिलेलं आहे, प्लेलिस्ट चॅनलमध्ये जे काही लिंक दिले आहेत त्या सगळ्या लिंक बघा. या सगळ्या लिंक तुम्हाला या प्रकारच्या MPSC परीक्षा असो किंवा तुमची आता होणारी परीक्षा कोणती, तलाठीची परीक्षा असो, CETची परीक्षा असो है की नाही, त्याच्यानंतर पोलीस भरती असो, वनरक्षक असो किंवा झेडपीच्या इतर कुठल्याही स्पर्धा असू दे, या सगळ्या स्पर्धांसाठी आपले व्हिडिओ उपयोगाचे आहेत. चला मित्रांनो, तुम्ही मला एवढा वेळ दिलात, ऐकलत, याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो. धन्यवाद मित्रांनो.